आता बातमी आहे जरांगे पाटलांची। सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणीसाठी जरांगेंनी उपोषण सुरू केलंय आणि मागणी पूर्ण न झाल्यास विधानसभेत पाडण्याचाच इशारा जरांगेंनी दिलाय। पाहूयात। मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाची सुरुवात केली आहे। सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करा अशी मागणी जरांगेंची आहे आणि जर मागणी पूर्ण झाली नाही तर मग विधानसभा निवडणुकीत 288 मतदारसंघात नावं घेऊन पाडणार असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला आहे। लोकसभेत तुम्ही छोटासा हिसका दाखवला, विधानसभेत मोठा असेल का? नाही, मी स्वतःच जाणार त्याच्यात। मी स्वतः नाव घेऊ पाडीणार। आता सुप्त होते, नाव घेऊ पाडीणार। तुम्ही पण उभं राहणार? नाही, राजकारणात आपण नाही जाणार, उभा नाही राहणार। गोरगरिबांना देणारा बनवणार, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना देणारा बनवणार। आमचं ठरलेलं आरक्षण आम्हाला द्या। नाही दिलं तर नाही दिलं तर मग त्याला काय पर्याय? कशी असेल विधान? नाही, मग 288 उमेदवार महाराष्ट्रात देणार सगळ्या जाती धर्माचे। मग मात्र मग नाही खोटा निघत, त्याला माझा नाविलाज आहे। मग मी म्हणतो गोरगरिबाला त्रास देऊ नका, गोरगरिबाला मला नाविलाजानं देणारं मग बनावं लागणार। माझ्या जागेवर जर दुसरं असतं ना, तर आता एवढा फटका बसला म्हणला ते हवात उडाला असता असा, आणि ते म्हणलं असतं उपोषण नाही करायचं, पेपोषण नाही करायचं, लागा विधानसभेची तयारीला आपले लोक आमदार मंत्री करू। मला माझ्या समाजाला त्याच्यात नाही जायचं। हे सरकारमधल्या आमदाराचे डोके जरा टाळ्यावर आणा। आमदार बी कुंकडं भरडते ती मीडियात, मला जायचं नाही म्हणून ते म्हणतोय। पण तुम्ही नाही दिलं ना, तुम्हाला एकाला येऊन देणार नाही। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते? हिंट? बड़े आराम से। लोकसभेत कसा फटका बसला हे जरांगेंनी सांगून सत्ताधाऱ्यांना इशारा दिला। जालन्यातून रावसाहेब दानवे आणि बीडमधून पंकजा मुंडे पराभूत झाल्या। या दोन्ही मतदारसंघात जरांगे फॅक्टरचा परिणाम स्पष्ट दिसला। 27 जानेवारीला नवी मुंबईत मुख्यमंत्री शिंदेंनी कुणबी जात प्रमाणपत्राबाबत सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेचं पत्र जरांगेंना दिलं आणि असंख्य मराठ्यांसह मुंबईच्या दिशेनं निघालेल्या जरांगेंनी आंदोलन स्थगित केलं। त्याचवेळी सरकारनं अधिसूचनेवर हरकती मागवल्या। त्यानंतर लोकसभेच्या आचारसंहितेत पुढची प्रक्रिया थांबली। आता जरांगे पुन्हा सगळे सोयऱ्यावरून आक्रमक झाले। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते? हिंट? बड़े आराम से। असं सांगितलं जातं आपल्याला की मराठा समाजाचा फटका पडला आणि ज्यांनी 1980 पासून मराठा आरक्षणाला विरोध केला, 80 पासून ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला, त्यांच्या पडल्यात मतं गेली। ज्या पॉलिटिकल अर्थमॅटिकचा मी उल्लेख या ठिकाणी केला की जर त्यांना 31 जागा मिळाल्या तर ते विधानसभेत रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे होतं। विधानसभेमध्ये महायुतीला 130 जागांवर आघाडी आणि भारतीय जनता पक्षाचा जर विचार केला तर आपल्याला 71 जागांवर आघाडी आहे। टक्केवारी ते गणित मोड सुरू झालं तुमचं। गणित मोड फणित मोड काही चालत नसते जनतेपुढं। या जर खपाखप शिक्के हाणा लागले ना, रपा रप पाडणार आहे तुम्ही। सरकारनं जी अधिसूचना काढून मराठ्यांचा मोर्चा मुंबईकडे येण्यापासून थांबवला, त्यात सगळे सोयऱ्यांची व्याख्या नेमकी काय आहे तेही पाहूया। सगळे सोयरे म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा आणि त्यापूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधामधून निर्माण झालेले नातेवाईक। रक्तातील नातेवाईक पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे आहेत असं शपथपत्र पुरावा म्हणून अर्जदारांना दिल्यास गृह चौकशीद्वारे कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल। ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंद सापडली आहे त्या आधारे गणगोतातील सर्व सगळे सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल। ज्यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावरती नोंद आहे त्यांना जर कुणबी मराठ्याचं म्हणजेच पर्यायाने ओबीसीचं प्रमाणपत्र दिलं असेल तर त्याच्यावरती कुणाचाही काही आक्षेप नाही आहे।
आणि म्हणून ती अंतिम अधिसूचना निघाली तर ओबीसी समाजावरती काय परिणाम होईल याची मला बिलकुल भीती नाही आहे आणि त्याच्यामुळे सरकारने ती लवकरात लवकर काढावी यालासुद्धा आमचा विरोध नाही आहे. आता आंदोलनकर्त्याला ठरवायचं आहे की केव्हा आंदोलन करायचं आणि केव्हा नाही करायचं. त्यांना जे योग्य वाटलं असेल त्यामुळे त्यांनी पुन्हा आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. मी त्यांच्या आंदोलनाला शुभेच्छाच देईन. सरसकट मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्या अशी मागणी जरांगेंची होती. त्यानंतर सगळेसोऱ्यांच्या व्याख्येवरून मध्यम मार्ग निघालाय. पण आता अधिसूचनेच्या कायद्यात बदल करून कुणबी जात प्रमाणपत्राचं वाटप सुरू करा या मागणीसाठी जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.